विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर डिस्कशन करायचं आहे आज. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 24 वर्ष मी या क्षेत्रात आहे. मी क्लासेस घेतोय. त्याच्या अगोदरपासून मी जी गोष्ट अनुभवले, ती तुमच्यावर डिस्कशन करायची आहे मला. कोणता पॉइंट? सांगतो. 10वी पर्यंत मुलगा ना एक्स्ट्राऑर्डिनरी असतो. ओके. प्रत्येक विषयात चांगले मार्क असतात. वर्गात चांगला स्कोर होतोय. टॉप 10 मध्ये मुलगा असतो. शाळेत पहिल्या तिघा-चौघांमध्ये असतो म्हणून आपण एखादा मुलगा आणि तोच मुलगा 10वी-12वीत त्याला फेल्युअर येतं. नाही जमत. तणाव येतो, डिप्रेशन येतो. नक्की हे असं का होतंय? का होतंय मला सांगा? मग तुम्ही म्हणाल, "तुम्ही सांगा ना सर, आता तुमचा अनुभव आहे, मग माझं तुम्ही ऐकणार आहे." बऱ्याचशा गोष्टी आहेत. माझं ऐका. मी यावर्षी सुद्धा बघतोय ना, की माझ्याकडं असे स्टुडंट आहेत बरं का, 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्ड. पहिली गोष्ट म्हणजे पालकांना वाटतंय, ही अभ्यास करतायत मुलं. पण ही मुलं अभ्यास करत नाहीत. ते त्यांचं टार्गेट कंप्लीट करतायत. ओके. त्यांना शाळेतून एक टार्गेट दिलं जातं. त्याला आपण म्हणतो होमवर्क. ते होमवर्क कंप्लीट करतायत. आनंदानं, आवडीनं करत नाहीत. अरे आनंद म्हणजे काय? आता मी इथे एक नाव लिहिणार आहे लक्षात घ्या. तर हे नाव तुम्हाला ना काहीतरी वेगळंच वाटेल बरं का. ओके. काहीतरी वेगळंच वाटेल. पण मी इथं लिहिणार आहे एज्युकेशन. ओके, एज्युकेशन. मग प्राडी एज्युकेशन मी असं लिहितोय. ज्या मुलांना हे नाव माहिती आहे त्यांनी कॉमेंटमध्ये सांगा आणि ह्याच्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला ते पण सांगा. तर मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. पी-आर म्हणजे प्रज्वल आणि ए-डी-आय म्हणजे आदित्य. मग हे 2 स्टुडंट आहेत. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहेत लक्षात घ्या. आणि हे जे दोघं आहेत ना, ह्यांचं YouTube चॅनल आहे. मग मला काय एवढं आवडतं ह्यांचं YouTube चॅनल मी तुम्हाला सांगतो. आता सध्या टोटली बहुतेक बंदच आहे त्यांचं चॅनल. का? का बंद आहे? पुन्हा पालक जबाबदार आहेत असं मला वाटतंय बरं का. मला जास्त माहिती नाहीये, पण मला अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय. पालकांची एकच अपेक्षा आहे, की तू अभ्यास कर. अभ्यास कर म्हणजे काय, की तू फक्त ते मार्क पाडून दे आम्हाला. मग ते जे-ई-मध्ये असू दे, नीटमध्ये असू दे, नाहीतर 8वी, 9वी, 10वीच्या परीक्षेमध्ये असू दे. म्हणजे ही जी अभ्यास पद्धती आहे ना 10th स्टँडर्ड पर्यंत म्हणूया आपण फार विचित्र आहे लक्षात घ्या. हे YouTube चॅनल आहे. चॅनलचं नाव आहे. या चॅनलवर ओहम्स लॉ, हेनरीज लॉ, केपलर्स लॉ कुठलं कुठलं पाहिजे तो लॉ असेल. प्रॅक्टिकली ह्या दोघांनी एक्सप्लेन केलाय. एक्स्ट्राऑर्डिनरी. शाळेत होतंय का ते? नाही. पाठ करा. ओहम्स लॉ मी पाठ केला होता मराठीतला. सांगू का? पदार्थाची भौतिक अवस्था कायम असताना पदार्थातून वाहणारी विद्युतधारा पदार्थाच्या विभवांतराशी डायरेक्टली म्हणजे समानुपाती असते बरं का. आता मी इंग्लिश मराठी मिक्स केलं लक्षात घ्या. मला कळतच नव्हतं मी काय करतोय, पण पाठ करतोय. अरे ओहम्स लॉ हाय काय? काय माहीत? फक्त पाठ करायचंय. हे 10वी पर्यंत केलं जातंय. 10वी कशाला? 11-12 ची मुलं पण तेच करतात. तेच करतात. मी तुम्हाला सांगतो. आता प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट फॉर्म्युला तुमच्या समोर लिहितो. टी काय आणि हे डेल्टा टी. डेफिनिशन पाठ करतायत. पण मी तुम्हाला सांगतो ना, ही प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणजे काय? अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू राइज टेम्परेचर ऑफ 1 केजी ऑफ अ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सियस. ओके. या फॉर्म्युल्यावरून कधी लिहायला जमणार? नाही लिहायचं. मला पुस्तकातली डेफिनिशन ॲज इट इज पाहिजे. जर वेगळी डेफिनिशन लिहिली तरी मार्क मी देणार नाही. हे चालतंय 10वी पर्यंत. मग आपली मुलं करतायत पाठ. मग पाठ करण्यात ती एक्सपर्ट होतायत. पाठ करण्यात ती एक्सपर्ट होतायत. पहिली गोष्ट आपली मुलं क्वेशन पाठ करतायत. ओके. प्रश्न पाठ करतायत. त्या प्रश्नानंतर त्यांची उत्तरं पाठ करतायत. पेपर समोर आला, की पाठ केलेला प्रश्न दिसतोय का ते फक्त बघतायत अगोदर. तो दिसला, ओके पेपर सोपा आहे. जरा 2 प्रश्न वेगळे होतेत की तरी आपली मुलं घाबरतायत. मग सी-ई-टी, जे-ई, नीट यामध्ये मी तुम्हाला सांगतो सी तरी पी-वाय-क्यू येतात रे बाळांनो. जे-ई, नीटमध्ये तो प्रकार होत नाही. नाही होत. तयारी कुठल्या लेव्हलला पाहिजे? आता तयारी कोणत्या लेव्हलला पाहिजे मी तुम्हाला सांगतो, की तयारी अशा लेव्हलला पाहिजे, की काहीही विचारा, विथिन सेकंड सांगता आला पाहिजे. कोणताही फॉर्म्युला विचारा, विथिन सेकंड सांगता आला पाहिजे लक्षात घ्या. युनिट कन्व्हर्जन आरामात जमलं पाहिजे लक्षात घ्या. नाही जमत. तर मी पालकांना विनंती करतोय, खूप मनापासून विनंती करतोय. तुमचा स्टुडंट जर 8th स्टँडर्डला असेल, 9th स्टँडर्डला असेल, 10th स्टँडर्डला असेल. तुम्ही काय करताय? क्लासेस शोधताय. मला मुलगा हुशार आहे माझा. मग काय फाउंडेशन बॅच. ओके. मग शनिवार, रविवारी आपलं आहेच फाउंडेशन बॅच. आठवड्याचं टार्गेट कंप्लीट करतात नाकीनौवाल्या मुलांना शनिवार, रविवारचे दिवसभराचे क्लासेस नाही होत मुलांच्याकडून. नाही होत.
बरं एवढं करून पण काय होतंय? एवढं करून सुद्धा 10वी ला मुलगा आपला 95 च्या पुढे जातोयच. जातोयच. आणि 10वी झालेला मुलगा, बरीचशी मुलं जेव्हा 11thच्या ॲडमिशनसाठी माझ्याकडे येतात ना, मी साधे-साधे प्रश्न विचारतो रे त्यांना. न्यूटन्स लॉ सांगा, केप्लर्स लॉ सांगा. नाही सांगतायत. "सर आता गॅप पडलाय. आता मला आठवत नाही. मी विसरलोय." किंवा आहेत पोपट मग. पोपट आहेतच. केप्लर्स सेकंड लॉ विचारा. न्यूटन सेकंड लॉ विचारतो मी. सांगतात लाईन जॉइनिंग प्लॅनेट सन. कळालं काय? विचारलाय न्यूटन्स लॉ. सांगतात केप्लर्स लॉ. काही आणखीन हुशार असतात. न्यूटनचा सेकंड लॉ विचारला ना, म्हणतात की थर्ड लॉ सांगू का सर? थर्ड लॉ सोपा आहे. मग हे गडबड होते. इथे गडबड होते. पण जाऊ दे. आता मेन चुका कुठं होतात मी तुम्हाला सांगतो आणि ह्या टाळायच्यात. मी हे का बोलतोय? मी तुम्हाला सांगतो. जस्ट एका माझ्या मित्रच आहेत आमची त्यांची भेट झाली. मुलगी नीटची तयारी एका अकॅडमीमध्ये करत होती. ते माझ्याकडे आले होते, पण मी बायो घेत नाही म्हणल्यावर त्यांनी नीटसाठी साताऱ्यातील एक चांगली अकॅडमी जॉइन केली. 1.5, 2, 2.5 लाख फी असणारी. पण 11th स्टँडर्ड पूर्णपणे बरबाद. मग 12th साठी पुन्हा दुसरी अकॅडमी जॉइन केली. तिथं तर सकाळी 8 ते रात्री 8 क्लास असतो. पुन्हा नाही होत अभ्यास एवढा. बोलण्यातून जाणवलं. मी त्यांना म्हटलं, "माझ्याकडे एकदा भेटायला घेऊन या. मी बघतो ना अभ्यास नक्की कसा सुरू आहे." मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करतोय, की ऑगस्ट महिना बाळांनो आता संपला. मग सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, JEEचा जानेवारीमध्ये पहिला अटेम्प्ट, JEE नंतर जानेवारीनंतर फेब्रुवारीमध्ये बोर्डची एक्झाम. मग हे 4च महिने मुलांकडे उरलेले आहेत. त्याचा तणाव वेगळाच आहे. हळू 3च महिने उरले, 2च महिने उरले, 1च महिना उरला. कुठल्याही YouTubeवर तुम्हाला दनादन दिसतील लास्ट 4 मंथ स्ट्रॅटेजी, 3 मंथ स्ट्रॅटेजी, 2 मंथ स्ट्रॅटेजी, 15 डे स्ट्रॅटेजी, लास्ट वीक स्ट्रॅटेजी, लास्ट डे स्ट्रॅटेजी. पण मुलं कुठे आहेत? मुलं कुठे आहेत? काय हो चाललंय त्यांचं? फार तणाव आहे मुलांच्या मनात, खूप तणाव आहे. कुठली मुलं? जे 10वी टॉपर होते ना, त्यांच्या मनात खूप तणाव आहे. खूप तणाव आहे. मग हा कमी कसा करायचा? थोडक्यात डिस्कशन करूया. व्हिडिओची लेंथ जास्त नाही वाढली पाहिजे. 4 ते 5 मिनिटात तुम्हाला बऱ्याचशा टिप्स, ट्रिक्स मला सांगायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टुडंट आणि पेरेंट्स तुमचं कम्युनिकेशन प्रॉपर व्हायला पाहिजे. पालकांनी विद्यार्थ्यांचं काय चुकतंय, काय काय कुठं तणाव आहे का हे बघितलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे. आणि आणखीन महत्वाचं म्हणजे काय, की क्लिअरली सांगतो, मी इथे एक लाईन ड्रॉ केली. सप्टेंबर आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. काय आहे माहितीये का लक्षात घ्या, की फिजिक्समध्ये बघा रँडमली लिहितोय बरं का मी अप्रॉक्सिमेट लिहितोय. फिजिक्समध्ये 16 टॉपिक, केमिस्ट्रीमध्ये 16 टॉपिक आणि मॅथ्समध्ये 16 टॉपिक आहे असं समजा. ओके. तर होतंय काय माहितीये का, आता मी लाईव्ह स्ट्रीम घेतोय, लाईव्ह लेक्चर घेतोय मी लक्षात घ्या. तर लाईव्ह लेक्चरमध्ये मला प्रश्न असतात, की आता मी शिकवतोय ना केमिस्ट्री, मॅथ्स केव्हा घेणार? मॅथ्स घेतोय, तर फिजिक्स केव्हा घेणार? सो पोर्शन कधीपर्यंत कंप्लीट होईल? हा एक प्रश्न असतो. काल लाईव्ह स्ट्रीममध्येच मी एका मुलाला म्हटलं 2-3 त्याचे कमेंट दिसले मला, की तेच सर पोर्शन केव्हा कंप्लीट होणार? तर मी तुम्हाला सांगतो पोर्शन तुम्ही कंप्लीट करायच्या भानगडीत पडूच नका. जर तुम्ही आता 0 लेव्हलला असाल, तर ह्याचं टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला सांगतो, की फिजिक्समध्ये ऑलमोस्ट ना 6 टॉपिक असे आहेत, त्या प्रत्येकाचं वेटेज 7 मार्काचं आहे. टोटल 70 पैकी 42 मार्काला प्रश्न येऊ तर 6 टॉपिकवर येणार आहे. रोटेशनल डायनामिक्स 7 मार्काला आहे, केटीजी 7 मार्काला आहे, थर्मोभौतिक्स 7 मार्काला आहे. अजून कुठले वेव्ह ऑप्टिक्स 7 मार्काला आहे. कितीतरी टॉपिक 7 मार्काचे आहेत. आणि गंमत सांगू का? EMI आणि एसी सर्किट दोन्ही मिळून 13 मार्काला आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपिक आहे तो. मग मला सांगा 6 टॉपिक केले तरी एवढं कव्हर होतंय की. मग 6 कुठे काढणार आहे आपण? 16 पैकी 14 झाले म्हणून काय बिघडते? सगळाच पेपर अटेम्प्ट होईल ना. बरं. मग आता हे पहिला कळालं तुम्हाला, की पोर्शनचा तणाव घेऊ नका. पण आता क्लिअरली सांगतो, आता तरी टेक्स्टबुक उघडा रे, आता तरी. हे जे जेईई नीटवाली मुलं आहेत ना, ही एन-सी-आर-टी सुरूच आहे यांचं. तणाव कुठं होतो मी तुम्हाला सांगतो. या महिन्यामध्ये मुलांना जाणवतं, की आपण बोर्डचं 11चं जाऊ दे हो, 12चं सुद्धा काहीही केलेलं नाहीये अशी मुलांना जाणीव होते. मग तणाव येतो. मग बोर्डसाठी स्पेशल क्लास लावतात. मी क्लिअरली सांगतो असे क्लासेस मी बघितलेत. फिजिक्ससाठी बोर्डला ₹60,000 त्या मुलाने फी भरली होती. विचार करा फक्त बोर्ड प्रिपरेशनसाठी 2 महिन्यासाठी 60,000. अरे बोर्डच्या एक्झाममध्ये तुम्हाला माहिती आहे का सीएसला 7 का 8 दिवस सुट्टी असते. 15,000 फी भरणारी मुलं बघितलेत मी. लास्ट मोमेंटला पालक आश्चर्य वाटतंय मला. मग तुम्हाला मला सांगायचंय काय, की आत्ताच विचार करा ना, की तुम्ही बोर्डची किती तयारी केली ती. उघडा ना पुस्तक. पुस्तक उघडा आणि मी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलवर IMP क्वेशन्स मी देतो नेहमी.
आय-एम-पी क्वेशन देत असताना मी पास्ट इयर पी-वाय-क्यूचं एनालिसिस करतो. कुठल्या टॉपिकवर कुठले क्वेशन्स आलेत, कुठले येऊ शकतात हे मी मुलांना सांगतो दरवर्षी. मग तशी सीरीज आपली आता सुरू होते. मी आय-एम-पी क्वेशन पेपर सीरीज सुरू करणार आहे. लक्षात घ्या. आय-एम-पी क्वेशन सीरीज म्हणूया आपण. तुम्हाला ती फॉलो करावी लागेल. मग मी रोज ज्या टॉपिकचे आय-एम-पी क्वेशन देईन, चला डेली आय-एम-पी द्यायला सुरुवात करूया आपण. मग डेली आय-एम-पी क्वेशन्स तुम्हाला द्यायला सुरुवात केल्यावर ते टार्गेट तुम्ही कंप्लीट करायचं. मग होणार ना. 2च महिन्यात तुम्हाला सगळं कंप्लीट करून देतो मी. 2च महिन्यात लक्षात घ्या. 2च महिन्यात मी तुम्हाला सगळं कंप्लीट करून देऊ शकतो लक्षात घ्या. आणि पहिल्या या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जेवढं होईल तेवढं फिनिश करायचं. नोव्हेंबर पासून बघा आता एक काम करूया. चला 60 नाही 60 नाही. 70 पण नाही. 80-20 म्हणूया आपण हां. 80-20. 80 आणि 20. 80% टाईम तुम्ही ना रेग्युलर स्टडीला द्या आणि 20% रिव्हिजनला द्या. ओके. पण ऑक्टोबर, नंतर ना तर 40-60. तुमचा थोडासा पोर्शन राहिलाय त्याला 40% वेळ द्या, पण 60% हा वेळ रिव्हिजनला दिला पाहिजे. जेईचा अटेम्प्ट जानेवारीमध्ये असतो लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर साधारण 3 आठवडे वेळ मिळतो. त्यानंतर फायनल रिव्हिजन करा बोर्डच्या एक्झामसाठी. फेब्रुवारीची बोर्डची एक्झाम झाली की तुम्हाला 40-45 दिवस मिळतात. पुन्हा सीईटीची प्रॉपर रिव्हिजन होणार आहे तुमची. मग अशा रीतीनं तुम्हाला शांतपणे विचार करावा लागेल बरं का. शांतपणे. मी तुम्हाला सांगतो. मी चला उदाहरण देतो मी. अथर्वचं उदाहरण देतो. 10वी त्याला साधारण 70% मार्क होते. 12वी 80+ पर्सेंटेज पडले आणि सीईटीला 96 पर्सेंटाइल पडले. का हे शक्य झालं? का हे शक्य झालं? मी तुम्हाला सांगतो. मी अजून एक माझ्या स्टुडंटचं एक्झाम्पल देतो बरं का. अगदी कॉलनीतला स्टुडंट आहे म्हणूया आपण. बघा मी तुम्हाला सांगतो काय ते. अगदी क्लोज रिलेशन असणारा स्टुडंट आहे. तरी त्यांनी माझ्याकडे क्लास जॉइन केला नव्हता. मी एका मिनिटात उदाहरण सांगतो. मग 9th स्टँडर्डमध्ये जो स्टुडंट जेव्हा फेल झाला, तेव्हा त्याचे पालक त्याला माझ्याकडे घेऊन आले, "सर तुमच्याकडे आता 9वी त्याला परत आम्ही बसवणार आहे." मग मी त्यांना म्हटलं, "नको 17 नंबरचा फॉर्म असतो. तुम्ही त्याला परत रिपीट करायला लावू नका. 10वी बसू दे डायरेक्टली." 10वी त्याला पडले 45% ओके. त्याचबरोबर क्लासमध्ये आमची एक स्टुडंट होती. तिला पडले होते 97 का 98 पर्सेंटेज ओके. मग ही पुण्यात गेली. ओके. काय मोठे-मोठे क्लासेस आहेत वगैरे ते जॉइन केले. लाखो रुपये फी भरली. याचे पालक त्याला पुढे शिकवायलाच तयार होते. म्हणले तयार नव्हते. 10वी पास, बास झालं लई. 10वी पास खूप झालं. मी त्यांना म्हटलं, "त्याला सायन्सला ॲडमिशन घ्यायचंय." ते म्हणले, "वेड लागले काय? 10वी कशातरी पास झाला, सायन्स कसं होईल?" पण मी का फोर्स केला? पण शेवटच्या 2 महिन्यात त्याचा मी अभ्यास बघितला होता. तो करत होता, बसत होता, तयारी करत होता 10वी तुटून पडत होता. म्हणजे "सर सांगाच मला." करत होता. बरं ठीक आहे. चला आता 10वी झालं तुमचा स्कोर. आता 12वी दोघांचा स्कोर सांगतो. याला पडले 54% ओके. 45 चे 54 9% मार्क वाढले. पालक खुश होते. पण या स्टुडंटला खरं सांगतो माझ्यावर विश्वास ठेवा 41% मार्क पडले. का? जर हा स्टुडंट एवढे मार्क पाडू शकतो, कॉप्या नाहीत केल्या त्यानं. मग या स्टुडंटला एवढेच मार्क? पण होतंय असं. होतंय. का? विनाकारण तणाव. तो तणाव पोर्शनचाच आहे तुम्हाला. होईल का? जेवढं झालंय तेवढं परफेक्ट कर ना. ऑप्शन्स आपल्याला आहेत ना लक्षात घ्या. आणि हे बघा मी तुम्हाला सांगतो चला आता आपल्या सह्याद्री ट्युटोरियल चॅनलचा विचार करूया. ओके. मी आता जर बाकीचे चॅनल आहेत ज्यांची ग्रोथ खूप आहे, खूप त्यांना व्ह्यूज होतायत, ओके. पण माझे अजून व्ह्यूज कमी आहेत. असं जर रडत बसलो तर काय उपयोग आहे? प्रयत्न मलाच केले पाहिजेत ना. मलाच व्हिडिओ प्रोव्हाईड केले पाहिजेत. आता मी लाईव्ह लेक्चर सुरू केलेत बघा, जबरदस्त फरक दिसलाय मला. ओके. अगोदर मी घेत नव्हतो. ती चूक होती माझी. केली क्लिअर मी चूक. आता आहे ना लाईव्ह लेक्चर. मी तुम्हाला सांगतो लाईव्ह लेक्चर ना आम्ही सोमवारपासून शनिवारपर्यंत अगदी रविवारी सुद्धा घेतोय. आमचं टायमिंग ऑड आहे. रात्री 9:30 वाजता सुरू होतं लाईव्ह लेक्चर. पण शेकडो मुलं 100च्या पुढची मुलं जॉइन होतायत. ती संख्या वाढणार आहे. गणपतीनंतर ती संख्या वाढणार नक्की. मी गॅरंटी देऊन सांगतो. ते मी कॉन्फिडंट आहे. तसे मी प्रयत्न करणार आहे. मग असं तुम्ही पण कधी करणार? हां, करायचंय आपल्याला. मी तुम्हाला सांगू का? तुम्ही मला फक्त टॉपिकचं नाव आता कॉमेंटमध्ये खाली करून सांगा. फिजिक्समध्ये कुठल्या टॉपिकचे आय-एम-पी क्वेशन्स तुम्हाला पाहिजेत पहिला सांगा. ओके. त्या टॉपिक पासूनच सुरुवात करतो किंवा ओळीनं जाऊया आपण. रोटेशनल डायनामिक्स घेऊया आपण. त्याचा अभ्यास कसा करायचा तुम्हाला मी शिकवतो. माझ्या ॲपवरचे व्हिडिओ तुम्हाला फ्री प्रोव्हाईड करतो. बघा तरी सुरुवातीचे. मी तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी मी आहे. तुमच्यामुळं मी पुढे जाणार आहे लक्षात घ्या. ओके. तुम्हाला हेल्प करून. मग आता तणाव न घेता अभ्यास करणे ही पहिली काळाची गरज आहे. तणाव न घेता. ओके. मी तुम्हाला सांगतो स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, टाईम टेबल या महिन्यात एवढे टॉपिक व्हायला पाहिजे, त्या महिन्यात तेवढे टॉपिक व्हायला पाहिजेत. माझं म्हणणं आहे का? जे करताय ते परफेक्ट व्हायला पाहिजे बास. मग कमी होऊ दे नाहीतर जास्त होऊ दे स्वतःच्या क्षमतेनुसार.
तुमच्या लेव्हलनुसार काहींना पटपट होईल. ओके. काहींना वेळ लागेल, लागू दे वेळ. इतरांशी कंपॅरिझन करायचं नाही. मला तो टॉपिक परफेक्ट करायचा आहे. पण असा अभ्यास करायचा आहे, की मला परत करायची वेळ नाही आली पाहिजे. एखादी डेफिनेशन असू दे, एखादा लॉ असू दे, परत वेळच नाही आली पाहिजे. मला पटकन सांगता आलं पाहिजे. मी कुठलाही फॉर्म्युला विचारला तर तुम्हाला जमला पाहिजे. एवढ्या तयारीत अभ्यास केला पाहिजे. आणि हो ऐका, मी आता सांगतो. तुम्ही अजून जरी अभ्यासाला सुरुवात केली नसेल, तर इंटिग्रेशनचे 13 लाईव्ह सेशन्स आहेत तुमच्यासाठी. ते बघितले पाहिजेत. फिजिक्सचे 3 ते 4 असतील. केमिस्ट्रीचे ऑर्गॅनिकचे 2 व्हिडिओ आहेत लाईव्ह सेशनमध्ये. जस्ट आमची सुरुवात आहे ना. तर प्लीज बघा तुम्हाला आवडतील. मी तर म्हणतो ते हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि अल्कोहल फिनॉल तर बघा. अरे मुलांचे रिएक्शन पाठ झालेत लक्षात घ्या. काहीच अवघड वाटत नाहीये. बरं. आता मी हा व्हिडिओ थांबवतो इथं. आय-एम-पी क्वेशन सीरीज सुरू होणार आहे. आजचं टार्गेट मी व्हिडिओच्या शेवटी द्यायला लागलोय बरं का, की आजचं टार्गेट आहे टेस्ट सोल्युशन. तुमच्या वहीमध्ये तुमच्या चुका क्लिअर व्हायला पाहिजेत आणि हे अगोदर मी सांगायला पाहिजे होतं. कमेंटमध्ये पिन कमेंट करू नंतर आपण, की आज परत 11 वाजता लाईव्ह सेशनमध्ये मी तुम्हाला टेस्टचे सोल्युशन प्रोव्हाईड करणार आहे. ग्रुप टेस्ट हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि अल्कोहल फिनॉल इथर ॲपवरती त्याचे सोल्युशन देणार आहे. नक्की जॉइन व्हा. मी तुम्हाला सांगतो 1 सप्टेंबर स्टार्ट झालेला आहे. मग सप्टेंबरची सुरुवात आपल्याला छान करायची आहे. ऑल द बेस्ट.